नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बऱ्याच जणांची कमेंट आली होती मला मित्रांनो की जे शेततळ आहे त्याला किती खर्च येतो, काय कसं, किती शेततळ मोठे. तर तुम्ही पाहू शकता शेततळ 100 बाय 100 शेततळ मित्रांनो. आणि चिखली म्हणजे तेलगाव 8 किलोमीटर अंतरावर आपलं दिंडोड आहे. 5 ते 6 किलोमीटर साईड चालू आहे मित्रांनो. चिखली हे गाव आहे मित्रांनो, त्या गावामध्ये साईड चालू आहे. तर आज फायनल होणार आहे मित्रांनो शेततळ. हे सगळं मटेरियलमधलं काढल्यानंतर त्या साईडची जी वाट आहे ती क्लोज केल्यानंतर मित्रांनो बाहेर निघणार आहे आपलं. आणि आता इथून मित्रांनो 100 बाय 100 शेततळ ती बाजू सगळ्या बाजूचा स्लोप मारलेला तुम्ही पाहू शकता. मशीन आपलं खाली चालू आहे. खाली थोडं मटेरियल राहिलेलं ते साईडला घेऊन मित्रांनो या साईडची वाट आहे ती बंद केल्यानंतर फायनल होऊन जाणार. त्यानंतर मित्रांनो 1 महिना असंच राहू दे. नंतर यावर काळी माती, तर जे थोडे दगड जे आहेत ते रोडच्या साईड दाबून घेतले जातात. त्यानंतर जे आपली ताडपत्री आहे ते त्यावर टाकली जाते. 100 बाय 100 फूट असं 100 फूट असं 100 फूट असं 100 फूट असं शेततळ आहे मित्रांनो. तर याला खर्च साधारणतः असं सांगू शकत नाही, पण मित्रांनो आपलं मशीन ते 125 ते 130 तासाच्या मध्ये चालणार. आणि ब्लास्टिंगचे आवाज 1200 होल झालेले आहेत मित्रांनो 5 फुटाच्या यामध्ये 10 फूट रान फोडण्यासाठी. तर कुठे कमी असतं रान मित्रांनो, रान असतं, कुठं पाषाण कडक असतो. त्यामुळं ब्लास्टिंगला किती पैसे लागतील त्याचा काही अंदाज सांगू शकत नाही. 7.5 लाख रुपये एक अंदाजे याला खर्च आलेला आहे मित्रांनो या शेततळ्याला 100 बाय 100च्या. तर कोकणाचे काही दुसरे काम करायचे असेल विहीर शेततळे तर कमेंटमध्ये नक्की कळवा.